आशादीप महिला आधार मंच या सामाजिक संस्थेच्या व लेक लाडकी अभियान संयुक्त विद्यमानाने भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 3 मे रोजी केज येथील भूमिपुत्र अनिल वैरागे व सुनीता बोधने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले। याचे औचित्य साधून आज केज या ठिकाणी कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने या दोघांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला। माननीय सन्माननीय दीपक लिंबाजी वैरागे, महेश जाधव भैया, सचिन लांडगे, मुनीर भाई कृष्ण, उमाकांत बोधने सर, ज्ञानेश्वर नागरगोचे हे सर्व आपल्या याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यांची उपस्थिती लाभलेली आहे। आमचे अंबाजोगाईचे लाडके सर्वदे सर रमेश सर्वदे सर त्यांनी या अगोदर मला वाटतंय काय नाव घेतलं, राष्ट्रीय आदर्श शिक्षण पुरस्कार मुंबई परळ इथून त्यांनी एक पुरस्कार घेतलेला आहे आणि खरोखरच त्यांची आता जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे। त्यांनी आज बरेचसे या तालुक्यातील अंबेजोगाई तालुक्यातील आता सध्या ते केजला इथं एक संगीत विद्यालय इथं सुद्धा ओपन केलंय आणि त्या निमित्ताने त्यांचा आज आपल्याला खरंच लाभ मिळत आहे। जी त्यांच्या कामाची पावती भेटलेली आहे। पुरस्कार उगाच कोणाला भेटत नसतो। त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेले कष्ट, या कष्टाची कुठेतरी दखल घेणारे पण असतात आणि त्यांना बहुतेक 11 पुरस्कार आतापर्यंत भेटले आहेत आपल्या सरांना। ही दुसरे आपले सत्कार मूर्ती या ठिकाणी आपले बोधने मॅडम, सुनीताताई बोधने, खूप सुंदर आवाज आणि सुनीताताई बद्दल सांगायचं झालं तर खूप कमी वेळामध्ये त्यांनी खूप असं मोठी उंची गाठली या क्षेत्रात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार हा पुरस्कार मुंबई या ठिकाणी भेटलेला आहे। त्यांचाही आपण सर्वांनी कला क्रीडा विश्व समितीतर्फे या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। तसेच आपले सर्वांचे आधारस्तंभ आम्हाला ज्यांनी हाताला धरून स्टेजवर नेलं असे आपले बापू वैरागे, ही सगळं असं पोटमध्ये घेऊन सगळ्याला संग चालायची जी ताकद आहे ती आपल्या बापूमध्ये। आणि त्यांना पण मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे की वयाच्या 14व्या वर्षापासून या कला क्षेत्रामध्ये आहेत ते, म्हणजे त्यांचं आयुष्यच ह्याच्यामध्ये गेले। त्यांनी खूप कुठं प्रोग्राम केले, शासकीय प्रोग्राम असतील, कुठं आणखी काय म्हणजे प्रोग्राम असतील, त्यांनी आतापर्यंत जी कार्य केले विशेष हा 6वा पुरस्कार आहे त्यांना। आणि त्यांच्या कार्याची दखल घेत मुंबई या ठिकाणी त्यांना पण हा पुरस्कार भेटलेला आहे। आज कला क्रीडा विश्व समितीच्या सर्व मेंबर्सनी आज इथं माझा सत्कार केला। आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बस्के मामा, सर्व इथे जमलेले पाहुणे, सर्वांचे प्रथमतः मी आभार मानते की त्यांनी माझा हा सन्मान केला। तसेच बापू वैरागे सर, सर्वदे सर, मुनीर सर, नागरगोजे सर, नागरगोजे मॅडम, सचिन सर, तसेच माझे पती उमाकांत बोधने सर, सर्वांचे प्रथमपणे खरंच मी आभार मानते। मुंबई परळ या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला आहे। या पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विठ्ठलजी उमाप यांचे चिरंजीव नंदेशजी उमाप व काही फिल्मी क्षेत्रातील काही अभिनेत्री त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष सामंत मॅडम या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या। अशा मोठ्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला प्रदान झाला।
या पुरस्कारासाठी आमचे परममित्र जे मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि दारूबंदी अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती आहे असे सन्माननीय आदरणीय गौतमजी खंडागळे सर यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की असे असे पुरस्कार आपल्या मुंबईमध्ये या 2 संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। तेव्हा मी त्यांना होकार दिला आणि त्यांना सांगितले की तुझ्या जवळपास जर समजा आणखीन कोणी असतील कलाकार चांगले किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर कोणी उल्लेखनीय कार्य करत असेल तर आपण त्यांना सुद्धा हा पुरस्कार देऊ। सरांचा मला फोन आला, गौतम खंडागळे सरांचा, आणि त्यांना मला विचारलं तर मी 3 जणांचं नाव या ठिकाणी त्यांच्याकडे दिले। सर्वप्रथम मी आपल्या या भागातील सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई मुंडे यांना पण हा प्रस्ताव मी त्यांच्याकडे दिला होता। त्यांनी ठीक आहे त्यांच्या पण मनामध्ये होते, परंतु त्यांच्या काही परीक्षा होत्या त्यामुळे त्यांना तो पुरस्कार घेतला नाही। नंतर बोद्धे सर आणि मी आम्ही दोघं राहिलो। बोद्धे सर आणि आम्ही दोघं जण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी आमचा प्रस्ताव तर आम्ही अगोदरच पाठवलेला होता सर। आमचा प्रस्ताव तर आम्ही अगोदरच पाठवला होता की आम्ही जे कार्य केलेलं आहे 13 वर्षामध्ये, मी वयाच्या 13व्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि मी 13 वर्षापासून काय केलंय याचा आढावा जो असतो, त्याच्या जे काही डॉक्युमेंट्स असतात, आपण कुठले कार्यक्रम केलेत, सांस्कृतिक कार्यक्रम किती केलेत किंवा शासकीय कार्यक्रम किती केलेत, कुठल्या कुठल्या संस्थेचे कार्यक्रम केलेत, याचा पूर्ण बायोडाटा त्यांच्याकडे पाठवला। त्यानंतर त्यांनी आमचं सिलेक्शन केलं आणि सिलेक्शन करून हा पुरस्कार आम्हाला या ठिकाणी प्रदान केला।